नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.2 यातील क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आणि 8 हे 4 प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5, टू आर्क्स ऑफ दी सेम लेंथ. पहा, आर्कची लेंथ सेम आहे, दोन सर्कल आहेत. सपोज हे एक सर्कल आहे आणि दुसरं एक सर्कल आहे. तर आर्कची लेंथ सेम आहे. सपोज एवढा जो आर्क आहे आणि हा जो आर्क आहे यांच्या लेंथ सेम आहेत. दोन सर्कल आहेत आणि येथे जो अँगल होतोय हा 60 डिग्रीचा होतोय. या सर्कलला 60 डिग्रीचा अँगल होतोय, 60 डिग्री, आणि या सर्कलला अँगल होतो आहे 75 डिग्रीचा. कंडिशन काय आहे? ही आर्क लेंथ आणि ही आर्क लेंथ इक्वल आहे. सपोज पहिल्या सर्कलसाठी आर्क लेंथ S1 आणि दुसऱ्या सर्कलसाठी आर्क लेंथ S2. θ1 या सर्कलसाठी आणि θ2 या सर्कलसाठी. तर ही रेडियस R1 होईल, तर ही रेडियस R2 होईल. येथे आपल्याला दोन सर्कल आहेत. एका सर्कलचा अँगल, सेंट्रल अँगल 60 डिग्री आहे, दुसऱ्याचा 75 डिग्री आहे, परंतु या आर्क लेंथ इक्वल आहेत, म्हणजे S1 आणि S2 इक्वल आहेत, सेम लेंथ. व्हॉट इज दी रेशो ऑफ रेडाय ऑफ टू सर्कल्स? तर यांच्या रेडियसचा रेशो काय असेल? R1 इज टू R2. हा रेशो किती असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. पहा सोल्युशन, खूप सोपा प्रश्न आहे. लेट θ1 and θ2 be the angles at the centers. आणि R1 R2 रेडियस घेऊ आपण. R1 and R2 be the radius of these two circles. आणि S1 आणि S2 आर्क लेंथ आहेत. and let S1 and S2 be the arc lengths. पण आपल्याला इथे थीटा कसा पाहिजे? रेडियनमध्ये पाहिजे. म्हणजे θ1ची व्हॅल्यू किती आहे? 60 डिग्री, बरोबर आहे. हा रेडियनमध्ये करायचा असेल तर याच अँगलला आपल्याला π/180 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. तर हे आता रेडियन होतील. 60 ने डिवाइड केलं हे 3 होतील, म्हणजे π/3 रेडियन. आणि θ2 आपण कॅल्क्युलेट करू. θ2ची व्हॅल्यू 75 डिग्री आहे. रेडियनमध्ये करायचं असेल तर याच अँगलला आपल्याला π/180 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर हे आता रेडियन होतील, बरोबर आहे. 15 ने डिवाइड करू या दोन्ही नंबरला, तर हे 5 होतील. हे 15 म्हणजे 5π/12 होईल. 5π/12 हे रेडियन होतील, बरोबर आहे. पहा, दोन्ही अँगल आपण रेडियनमध्ये करून घेतले. आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे? सेम लेंथ्स. त्या दोन्ही लेंथ इक्वल आहेत, S1 आणि S2. बाय गिवन कंडिशन S1 इक्वल टू S2. देअरफॉर S1 म्हणजे काय? रेडियस इंटू थीटा, बरोबर आहे. S1 म्हणजे R1 इंटू θ1 होईल. आर्क लेंथचा फॉर्म्युला S इक्वल टू R थीटा, म्हणजे S1 म्हणजे काय होईल? R1 आणि θ1, R1 इंटू θ1 हा मल्टिप्लिकेशन. S2 म्हणजे काय होईल? R2 इंटू θ2. आपल्याला रेशिओ काढायचा आहे R1 आणि R2चा, बरोबर आहे. म्हणजे R1 इज टू R2 या साईडला आणले आपण, म्हणजे काय होईल पहा. देअरफॉर R1/R2 इज टू, या साईडला θ1 या साईडला डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे θ2/θ1. तर आता आपण या व्हॅल्यू पुट करू. θ2ची व्हॅल्यू ही आहे आणि θ1ची व्हॅल्यू ही आहे. येथे पुट करू आपण, दोघांचा डिव्हिजन घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल पहा. देअरफॉर R1/R2 θ2ची व्हॅल्यू काय आहे?
5 पाय अपॉन 12, 5 पाय अपॉन 12 बरोबर आहे. याला डिवाइड आहे म्हणजे आपण इथे असं लिहू शकतो 5 पाय अपॉन 3 बरोबर आहे. या व्हॅल्यूला या व्हॅल्यूने आपण डिवाइड केलेलं आहे. आता येथे काय होईल, मल्टिप्लिकेशन करू आपण म्हणजे रेसिप्रोकल होईल. हे जर साईन आपण मल्टिप्लिकेशनमध्ये केलं तर हा रेसिप्रोकल होईल म्हणजे 3 अपॉन पाय होईल बरोबर आहे. 3 ने डिवाइड करू तर हे 4 होतील आणि हा पाय कॅन्सल होईल 5 अपॉन 4. रेशो काय येतो आहे 5 अपॉन 4. म्हणजे रेशो काय मिळाला आपल्याला R1:R2. देअरफॉर R1:R2 इक्वल टू 5:4. हा रेशो मिळतो आहे आपल्याला. 5 अपॉन 4 म्हणजे काय 5:4. याप्रमाणे आपल्याला याचं सोल्युशन काढायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. द एरिया ऑफ अ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. एक सर्कल आहे, सपोज हे सर्कल, आणि या सर्कलचा एरिया दिलेला आहे आपल्याला. पूर्ण सर्कलचा एरिया किती आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. तर येथे आपल्याला अँगल दिलेला आहे 144 डिग्रीचा. सेंटरवर अँगल होतो आहे 144 डिग्रीचा. 90 म्हणजे असा असेल, थोडा जास्त 90पेक्षा, म्हणजे सपोज हा 144 डिग्रीचा अँगल आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड दी लेंथ ऑफ इट्स आर्क. ही आर्कची लेंथ किती असेल, एवढी लेंथ किती असेल ही फाइंड आउट करायची आहे. म्हणजे एसची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि फाइंड करस्पॉन्डिंग सेक्टर एरिया. तर एवढा एरिया किती असेल सपोज AO सेक्टर OAB एवढा एरिया किती असेल. एवढ्या सेक्टरचा एरिया किती असेल तो पण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या सर्कलचा टोटल एरिया दिलेला आहे 25 पाय. यावरून आपल्याला रेडियस फाइंड आउट करता येईल. या सर्कलची रेडियस माहिती आहे, हा थिटा पण माहिती आहे, म्हणजे आपल्याला ही आर्कची लेंथ फाइंड आउट करता येईल बरोबर आहे. रेडियस आणि थिटा दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर आपल्याला आर्कची लेंथ फाइंड आउट करता येईल. एवढ्या सेक्टरचा एरिया काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे सेक्टरचा एरिया काढण्यासाठी ½ थिटा हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. किंवा आपण असं लिहू शकतो R² R × R असं लिहिता येईल बरोबर आहे. आणि थिटा म्हणजे हाफ हे R आणि R थिटा म्हणजे काय आर्क लेंथ म्हणजे यस असं लिहिता येते. म्हणजे हा एक फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला सेक्टरचा एरिया काढण्यासाठी, किंवा हा पण एक फॉर्म्युला वापरता येईल, ½ RS किंवा ½ R² थिटा. आता सोल्युशन. या सर्कलचा एरिया दिलेला आहे 25 पाय. एरिया ऑफ सर्कल 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आहे बरोबर आहे. स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया म्हणजे काय πr² बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे 25 पाय आहे. म्हणजे आता हा पाय कॅन्सल होईल, हा पाय कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे R² ची व्हॅल्यू किती आहे 25. म्हणजे Rची व्हॅल्यू काय मिळेल 5. स्क्वेअर रूट घेतलं तर 5. स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे हे काय येईल सेंटीमीटर. म्हणजे रेडियस मिळाली आपल्याला. या सर्कलची रेडियस किती आहे 5 सेंटीमीटर. आता रेडियस पण माहिती आहे आणि यावरून आर्क लेंथ पण काढता येईल आपल्याला. प्रथम आपल्याला काय करावं लागेल, हा थिटा जो आहे 144 डिग्री तो आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. हेअर थिटा किती आहे 144 डिग्री आहे. रेडियनमध्ये करायचं असेल तर 144ला मल्टिप्लाय करावं लागेल π/180 ने. तर हे आता रेडियन होतील बरोबर आहे. म्हणजे आता 144/180 144/180 2 ने डिवाइड करू 72 होतील, तर हे 90 होतील बरोबर आहे. 2 ने डिवाइड करू तर हे 36 होतील, तर हे 45 होतील. 9 ने डिवाइड करू तर हे 4 होतील आणि हे 5 होतील. म्हणजे 4/5 काय होईल 4π/5 हे रेडियन होतील. आपल्याला रेडियस पण माहिती आहे आणि थिटा पण माहिती आहे.
तर आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग अँड अँगल, म्हणजे आर्कची लेंथ फाइंड आउट करता येईल, एसची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. नाऊ आर्क लेंथ यस म्हणजे काय असेल आर इंटू थिटा, बरोबर आहे. रेडियस किती आहे आपण आत्ता फाइंड आउट केली 5, आणि थिटा किती आहे 4 पाय अपॉन 5. 5 कॅन्सल होईल, म्हणजे काय होईल 4 पाय लेंथ असल्यामुळे काय येईल सेंटीमीटर. रेडियन येईल का नाही, 4 पाय सेंटीमीटर. ही काय असेल आर्कची लेंथ असेल. आता आपल्याला सेक्टरचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आर्कची लेंथ आपण फाइंड आउट केली, ही किती आली 4 पाय सेंटीमीटर. आता सेक्टरचा एरियासाठी हा एक फॉर्म्युला वापरता येईल किंवा हा पण वापरता येईल, कारण एसची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. आर्क लेंथ ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, म्हणजे हा पण फॉर्म्युला वापरता येईल किंवा हा पण वापरता येईल. नाऊ सेक्टर एरिया किती असेल हाफ आर स्क्वेअर थिटा, तो पण फॉर्म्युला वापरू शकतो आपण, हाफ आर स्क्वेअर इंटू थिटा. व्हॅल्यू पुट करू, हाफ रेडियस आहे 5चा स्क्वेअर म्हणजे 5 इथे 5चा स्क्वेअर आणि इंटू थिटा आलेला आहे 4 पाय अपॉन 5. हे हाफ होतील, हे हाफ, हे 25 आणि हे 4 पाय अपॉन 5. 5ने 25 कॅन्सल केले तर ते 5 होईल. 2ने हे 4 कॅन्सल होतील तर 2 होईल, म्हणजे 5 इंटू 2 10 पाय होईल इक्वल टू 10 पाय. कॅल्क्युलेशन कोणत्याही पद्धतीने करता येईल, पण आन्सर हेच मिळेल 10 पाय. एरिया असल्यामुळे काय लिहिणार आपण स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहू शकतो. या सेक्टरचा एरिया एवढा सेक्टर, या सेक्टरचा एरिया किती असणार आहे 10 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. OAB is a sector of the circle having center at O. सेंटर सपोज O आहे, एक सर्कल काढलेलं आहे आपण, अँड रेडियस 12 सेंटीमीटर. या सर्कलची रेडियस किती आहे 12 सेंटीमीटर. ही रेडियस आहे 12 सेंटीमीटर. अँगल AOB 45 डिग्री. इथे अँगल होतोय 45 डिग्रीचा, सेंटरवर 45 डिग्रीचा अँगल होत आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB. ए आणि बी. OAB एवढा सेक्टर म्हणजे एवढ्या पोर्शनचा एरिया आणि ट्रायंगल AOB म्हणजे हा ट्रायंगल. तर आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे एवढ्या याचा एरिया किती असेल हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डिफरन्स म्हणजे काय येईल एवढा पोर्शनचा एरिया येईल, बरोबर आहे. तर सेक्टर OAB एवढ्या पूर्ण सेक्टरच्या एरियामधून आपल्याला ट्रायंगल AOB एवढ्या ट्रायंगलचा एरिया मायनस केला तर एवढ्या पोर्शनचा एरिया मिळेल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला डिफरन्स मिळेल. कोणता डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB एवढ्या पूर्ण सेक्टरचा एरिया आणि या ट्रायंगलचा एरिया यांचा डिफरन्स किती, एवढा जो शेडेड एरिया आहे तेवढा आपल्याला एरिया मिळेल. कसा फाइंड आउट करणार, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करावं लागेल, बरोबर आहे. सेक्टरचा एरिया आपल्याला फाइंड आउट करता येईल, कारण फॉर्म्युला कोणता आहे हाफ आर स्क्वेअर थिटा. रेडियस माहीत आहे आणि थिटा पण माहिती आहे. हा थिटा आपण रेडियनमध्ये रूपांतर करू आणि आपल्याला सेक्टरचा एरिया फाइंड आउट करता येईल. परंतु ट्रायंगलच्या एरियासाठी हा आपल्याला बेस घ्यावा लागेल. ही रेडियस म्हणजे बेस होईल. येथे आपल्याला परपेंडिक्युलर काढावं लागेल, कारण हाईट माहिती नाही ट्रायंगलची, बरोबर आहे. हा परपेंडिक्युलर काढला आपण तर येथे 90चा अँगल होईल. म्हणजे सपोज AP हा जर परपेंडिक्युलर काढला तर हा जो ट्रायंगल होईल APO हा ट्रायंगल कोणता होईल 45, हा 90 म्हणजे हा पण 45 असेल, बरोबर आहे. म्हणजे ट्रायंगल कोणता होईल 45, 45, 90. म्हणजे आपल्याला ही रेडियस होईल, ही पण रेडियस आहे 12 सेंटीमीटर, बरोबर आहे. म्हणजे हा हायपोटेनस होईल. म्हणजे ही लेंथ किती आहे APची ती आपल्याला माहिती झाली, म्हणजे या ट्रायंगलची हाईट माहिती होईल, बरोबर आहे.
पहा एक आपल्याला थेरम माहिती आहे 45 आणि 90 डिग्रीचा जर ट्रायंगल असेल तर त्यामध्ये 45 डिग्री अँगलच्या समोरची साईड म्हणजे कोणती AP येईल बरोबर आहे. ही लेंथ किती असेल 1/√2 हायपोटेनस म्हणजे काय ही रेडियस होईल बरोबर आहे 12 सेंटीमीटर इंटू 12 म्हणजे APची लेंथ आपल्याला याप्रमाणे फाइंड आउट करता येईल. म्हणजे या ट्रायंगलची हाईट माहिती होईल आपल्याला बेस माहिती आहे म्हणजे ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करता येईल. ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला सेक्टरचा एरिया फाइंड आउट केला सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस केला तर हा आपल्याला एवढा डिफरन्स मिळेल. पहा सोल्युशन फ्रॉम फिगर थिटा दिलेला आहे. फ्रॉम फिगर थिटा इक्वल टू 45 डिग्री हा रेडियनमध्ये आपण रूपांतर करू तर 45ला आपल्याला π/180 ने मल्टिप्लाय करावं लागेल तर हे रेडियन होतील बरोबर आहे. पहा 45ने 4ने डिवाइड करता येईल म्हणजे π/4 रेडियन. थिटा माहिती आहे अँड रेडियस किती आहे 12 सेंटीमीटर हे दिलेलं आहे बरोबर आहे. तर आता सेक्टरचा एरिया फाइंड आउट करता येईल. नाऊ एरिया ऑफ सेक्टर प्रथम सेक्टरचा एरिया फाइंड आउट करू तो किती होईल. सेक्टर कोणता आहे OAB या सेक्टरचा एरिया म्हणजे हाफ r² इंटू थिटा बरोबर आहे. हाफ r² रेडियस आहे 12 म्हणजे 12 इंटू 12 करू स्क्वेअर असल्यामुळे आणि थिटा आहे π/4 2ने डिवाइड करू तर हे 6 होतील 4ने डिवाइड करू तर हे 3 होतील म्हणजे काय होईल 18 पाय बरोबर आहे. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर OAB हे किती होईल 18 पाय युनिट आहे का आपल्याला सेंटीमीटर म्हणजे काय एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर लिहिणार आपण किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असं लिहू शकतो. पण आता सेक्टरचा एरिया माहिती झाला. आता या ट्रायंगलचा एरिया माहिती करू आपण. कोणता ट्रायंगल AOB परंतु आपल्याला हाईट कोणती घ्यायची AP हाईट घ्यायची. येथे आपण काय लिहिणार ड्रॉ AP परपेंडिक्युलर OB. इथे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ड्रॉ AP परपेंडिक्युलर काढलेला आहे OB वर बरोबर आहे. देअरफॉर ट्रायंगल कोणता इथे तयार होतो एक APO हा छोटा ट्रायंगल APO. देअरफॉर ट्रायंगल APO इज 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. म्हणजे हा ट्रायंगल कोणता आहे 45 90चा आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे 45 डिग्री अँगलची जी समोर साईड आहे त्या साईडचं मेजरमेंट किती असते हायपोटेनसच्या 1/√2 एवढ्या मल्टिपलमध्ये असते बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर AP लेंथ ऑफ AP म्हणजे या ट्रायंगलची हाईट होईल बरोबर आहे. ती आपल्याला फाइंड आउट करणं आवश्यक आहे कारण या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी. पहा APची लेंथ किती मिळेल आपल्याला 1/√2 इंटू हायपोटेनस म्हणजे ही रेडियस आहे 12 सेंटीमीटर बरोबर आहे. पहा आता काय होईल हे म्हणजे आपण असं लिहू शकतो 12/√2 बरोबर आहे. पहा डिनॉमिनेटरमध्ये हा इरॅशनल नंबर आहे तो नसायला पाहिजे म्हणजे आपण काय करतो त्याचं रॅशनलायझेशन करतो म्हणजे याच √2ने मल्टिप्लाय करणार डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला. म्हणजे काय होईल पहा हे जे √2 आहेत ते डिनॉमिनेटरला रूटमध्ये राहणार नाहीत म्हणजे काय होईल पहा हे 12√2 होईल. पहा √2 इंटू √2 म्हणजे √2चा स्क्वेअर आणि त्याचं पुन्हा स्क्वेअर रूट म्हणजे जी व्हॅल्यू काय असते फक्त 2 येईल बरोबर आहे. म्हणजे आता 2ने 12 डिवाइड केले तर 6 म्हणजे 6√2. AP लेंथ आहे म्हणजे सेंटीमीटर 6√2 म्हणजे ही व्हॅल्यू किती आली APची 6√2. म्हणजे आता ट्रायंगलचा विचार केला आपण ABO एवढा ट्रायंगल ABO एवढ्या ट्रायंगलमध्ये ही हाईट आहे हा बेस आहे म्हणजे एरिया फाइंड आउट करता येईल बरोबर आहे. नाऊ एरिया ऑफ ट्रायंगल
ABO या ट्रायंगलचा एरिया म्हणजे काय होईल, हाफ इंटू बेस. बेस काय घेणार आपण, OB घेणार आणि हाईट काय घेणार, AP घेणार. बरोबर आहे. हाफ OB म्हणजे रेडियस 12 आणि AP आपण फाइंड आउट केली 6√2. बरोबर आहे. ह्या 2ने हे डिवाइड करू 12 म्हणजे 6 होतील, म्हणजे 6 × 6 36√2 होईल. 36√2 हा सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे. बरोबर आहे. आपण सेक्टरचा एरिया फाइंड आउट केला 18 पाय आणि याचाही फाइंड आउट केला ट्रायंगलचा. बरोबर आहे. आपल्याला डिफरन्स पाहिजे म्हणजे काय करावं लागेल, सेक्टरचा एरिया 18 पाय आलेला आहे, 18 पाय. बरोबर आहे. आणि ट्रायंगलचा एरिया आलेला आहे 36√2. 36√2 एवढं लिहून घ्या. इरेज करतो मी. इथे सेंटेन्स लिहिणार आपण, द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB अँड ट्रायंगल AOB. हा डिफरन्स किती येणार आहे आपल्याला, म्हणजे सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करायचा. बरोबर आहे. सेक्टरचा एरिया आला होता 18 पाय, यामधून मायनस करणार ट्रायंगलचा एरिया म्हणजे 36√2. बरोबर आहे. इथे 18 कॉमन काढू आपण. 18 जर कॉमन काढले तर येथे काय राहील, पाय राहील. बरोबर आहे. मायनस 18 कॉमन काढल्यामुळे येथे 2 होतील आणि हे √2. एरिया असल्यामुळे डिफरन्स आहे स्क्वेअर सेंटीमीटर. डिफरन्स एवढा येणार आहे. 18 कॉमन काढले आपण, हे 18 कॉमन काढल्यामुळे 18 कॅन्सल झालेले आहेत, फक्त पाय राहिलेला आहे. 18 कॉमन काढल्यामुळे जर 18ने डिवाइड केलं तर हे 36चे 2 होतील आणि √2 ॲज इट इज, म्हणजे आन्सर हे मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. OPQ इज अ सेक्टर. OPQ सेक्टर आहे म्हणजे सेंटर O आहे, PQ सेक्टर आहे, ही एक रेडियस आहे आणि इथे आपल्याला अँगल POQ 30 डिग्री आहे. सपोज हा अँगल 30 डिग्री आहे, हा अँगल दिलेला आहे 30 डिग्री. PQ OPQ हे एक सेक्टर आहे आणि फाइंड द एरिया इनक्लोज बाय आर्क PQ. आर्क PQ म्हणजे एवढा आर्क असेल P पासून Q पर्यंत. बरोबर आहे. आणि कॉड PQ म्हणजे P आणि Q यांना जोडणारा सेगमेंट. तर आता कॉड PQ आणि आर्क PQ. आर्क PQ हा आहे आणि कॉड PQ ही आहे. तर एवढा एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 प्रमाणेच प्रश्न आहे, फक्त येथे अँगल 30 डिग्री आहे, 7 मध्ये 45 डिग्री अँगल होता. या सर्कलची रेडियस आपल्याला 15 सेंटीमीटर दिलेली आहे. आपल्याला एवढ्या पोर्शनचा एरिया काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या सेक्टरच्या एरियामधून आपल्याला हा ट्रायंगलचा एरिया मायनस करावा लागेल. बरोबर आहे. सेक्टरचा एरिया फाइंड आउट करता येईल कारण रेडियस माहिती आहे, हा अँगल पण माहिती आहे. ट्रायंगलचा एरिया माहीत करण्यासाठी हा बेस होईल, तर आपल्याला हाईट माहिती पाहिजे म्हणजे ही हाईट आपल्याला काढावी लागेल. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 7 प्रमाणेच आहे. तेथे 45 डिग्री अँगल होता, येथे 30 आहे. हा 30, हा 90 म्हणजे हा 60 असेल. बरोबर आहे. म्हणजे 30 डिग्री अँगल समोरची साईड ही होईल PM. तर PMची लेंथ किती असेल, हायपोटेनसपेक्षा हाफ असेल. ती प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, थेरम माहिती आहे आपल्याला. बरोबर आहे. सोल्युशन फ्रॉम फिगर आपल्याला थीटा दिलेला आहे. थीटा आपण रेडियनमध्ये रूपांतर करू. 30 डिग्री आहे म्हणजे 30 डिग्रीला आपल्याला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर हे आता रेडियन होतील. बरोबर आहे. 30ने डिवाइड करू, हे 6 होतील. 30 डिग्री म्हणजे π/6 रेडियन. आणि रेडियस पण माहिती आहे आपल्याला, रेडियस दिलेली आहे 15 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला सेक्टरचा एरिया फाइंड आउट करता येईल. एरिया ऑफ सेक्टर. त्या सेक्टरचा एरिया किती होईल सेक्टर कोणता आहे, OPQ. एवढं सेक्टर OPQ एवढा एरिया.
म्हणजे हा ट्रायंगल पण होईल, हा पण ट्रायंगल होईल आणि एवढा पोर्शन पण होईल, म्हणजे OPQ एवढा पोर्शन. फॉर्म्युला काय आहे? हाफ आर स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. सेक्टरचा एरिया काढण्यासाठी हाफ आर स्क्वेअर थिटा. रेडियस माहिती आहे 15, हाफ आर स्क्वेअर म्हणजे 15चा स्क्वेअर आणि थिटा आहे π/6. बरोबर आहे. 15चा स्क्वेअर 225 म्हणजे 15 × 15 आणि 6 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन 12 हे पाय. असंच राहू देऊ आपण, कारण नंतर आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे, कॉमन काढता येईल. आपण सेक्टरचा एरिया फाइंड आउट केला, सेंटीमीटरमध्ये आहे म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर. आता ट्रायंगलचा एरियासाठी आपण काय केलेलं आहे? हाईट काढलेली आहे. बरोबर आहे. ड्रॉ PM परपेंडिक्युलर OQ. येथे लिहिणार ड्रॉ PM परपेंडिक्युलर OQ. त्यामुळे काय झालेलं आहे? देअरफॉर ट्रायंगल PMO हा ट्रायंगल, देअरफॉर ट्रायंगल PMO इज 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. हा ट्रायंगल तयार झाला. बरोबर आहे. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल आहे हा 30चा अँगल, हा 90चा आणि हा 60चा होईल. म्हणजे आपण प्रॉपर्टी अप्लाय करू. 30 डिग्री अँगल समोरची साईड म्हणजे कोणती येईल? PM. म्हणजे PMची लेंथ किती असेल? हायपोटेनसच्या हाफ असेल. हायपोटेनस म्हणजे ही रेडियस होईल. रेडियस आहे 15. देअरफॉर PMची लेंथ हाफ असेल. हायपोटेनस म्हणजे PO. बरोबर आहे, किंवा OP. हाफ OP रेडियस आहे 15 म्हणजे काय होईल? 15/2. एवढी काय असेल? लेंथ असेल. कशाची? त्या PMची. बरोबर आहे. 15/2. पहा, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, 7.5 लिहायची गरज नाही, पुढे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला काय करायचं आहे? या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ट्रायंगल कोणता? ट्रायंगल हा घ्यायचा नाही आपल्याला. आता ट्रायंगल PQO हा ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल PQO या ट्रायंगलचा एरिया म्हणजे हाफ बेस काय घेणार आपण? OQ आणि हाईट काय घेणार? PM. हाफ बेस OQ म्हणजे 15 आणि PM आलेली आहे 15/2. 15/2. बरोबर आहे. ट्रायंगलचा एरिया म्हणजे हाफ बेस इंटू हाईट. बरोबर आहे. 15 आणि 15 स्क्वेअर आहे म्हणजे 15चा स्क्वेअर 225 होईल आणि अपॉन हे 2 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन 4. कॅल्क्युलेशन असंच राहू देऊ आपण. स्क्वेअर सेंटीमीटर. आपण सेक्टरचा एरिया फाइंड आउट केला, हा आला, आणि ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला, हा आलेला आहे. आपल्याला काय पाहिजे? फाइंड एरिया इन्क्लोज्ड बाय RPQ. PQ आर्कमुळे आणि या PQ कॉर्डमुळे एवढा एरिया किती इन्क्लूज झालेला आहे, त्यांनी किती कवर एरिया केला आहे तो फाइंड आउट करायचा आहे. आपण काय करणार? सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करणार. बरोबर आहे. प्रथम एवढं लिहून घ्या. आता इरेज करतो मी, याच्यानंतरच आपण सॉल्व करू. इथे लिहिणार 9 एरिया इन्क्लोज्ड बाय RPQ अँड कॉड PQ. म्हणजे एवढा एरिया किती असेल तर इक्वल टू, आपण काय करणार? सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करणार. एरिया ऑफ सेक्टर OPQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल PQO. बरोबर आहे. इक्वल टू सेक्टरचा एरिया आपण किती फाइंड आउट केलेला आहे? 225/12. बरोबर आहे. आणि ट्रायंगलचा एरिया 225/4 हा फाइंड आउट केलेला आहे. येथे कॉमन काय काढता येईल आपल्याला? येथे 225 आहेत, येथे आहेत, येथे 12 आहेत, येथे 4 आहेत. म्हणजे आपल्याला येथे हे 225 कॉमन काढू आणि हे 4 कॉमन काढू आपण. तर काय होईल?
हे 225 कॅन्सल होतील, पाय राहील, बरोबर आहे. 4 कॉमन काढल्यामुळे येथे 3 राहतील अपॉन 3 आणि हे कॉमन काढल्यामुळे -1, कारण या टर्मला डिवाईड केलं तर 1 येईल, बरोबर आहे. हे काय आहे? स्क्वेअर सेंटीमीटर. जी टर्म कॉमन काढली त्या टर्मने याला डिवाईड केलं आपण, तर 225 कॅन्सल होतील. 4ने 12ला डिवाईड केलं तर 3 होतील, बरोबर आहे. किंवा हे जर मल्टिप्लिकेशन केला तर आन्सर हेच मिळेल आपल्याला, स्क्वेअर सेंटीमीटर. याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.